गुलबुवा. एवढ्यात एक जोराची किंकाळी बाबांच्या कानी पडली. ती कदाचित त्या तरुणाची बहीण असावी. ते धावतच ती ज्या खोलीत झोपली होती तिथे गेले. त्यांनी त्या खोलीतील हाताला येतील ती सगळी बटणं चालू केली. तिथली एक ट्यूबलाईट चालू झाली. त्याच्या उजेडात विवस्त्र अर्ध जळलेल्या अवस्थेतील एक मुलगी त्या तरुणीच्या छाताडावर बसलेली त्यांना दिसली. कमरेपर्यंत वाढलेल्या तिच्या त्या केसांच्या जटा. बाबा काही बोलणार इतक्यातच तिने तिचं डोकं 180 अंशात फिरवलं. घुबडासारखे तिचे ते डोळे, श्वानासारखी तोंडातून सतत टपकणारी तिची ती लाळ, ती भुकेली होती, गुरगुरत होती. काय ग, काय झालं? बहिणीची किंकाळी ऐकताच तो तरुणही तिच्या खोलीत आला होता. त्याची बहीण आपले हातपाय जोरजोरात हलवत होती. त्याला तर काहीच कळत नव्हतं, कारण त्याला त्याच्या साधारण डोळ्यांनी बाकीचं काही दिसतच नव्हतं. त्या तरुणाचा आवाज ऐकताच बाबांनी पाठी त्या तरुणाच्या दिशेने वळून पाहिलं आणि त्यांची वाचाच बंद झाली. त्यांचं तोंड खुलच राहिलं, कारण त्यांच्या डोळ्यांना जे दिसत होतं त्यावर त्यांचाही आता विश्वास बसत नव्हता. कारण तो तरुण त्याच्या बहिणीच्या मदतीला धावून आला असला तरी तो तरुण स्वतःच्या पाठीवर एक किळसवाणी म्हातारीही घेऊन आला होता. तीही तशीच इतरांसारखीच विवस्त्र अर्ध जळलेल्या अवस्थेत त्याच्या पाठीवर बसली होती. पण त्या तरुणाला मात्र याची जराही जाणीव नव्हती. तिने आपल्या त्या किळसवाण्या हातांनी त्याला घट्ट जखडून ठेवलं होतं. आपल्या लांब काळवंडलेल्या कुजलेल्या जिभेने ती त्याचा गाल चाटत होती. तिच्याही तोंडून तशीच लाळ टपकत होती. बाबा काही बोलायच्या मनस्थितीतच नव्हते. ती तरुणी अजूनही किंचाळतच होती. ते सरळ त्या खोलीतून निघून बाहेर आले. त्या तरुणीच्या डोळ्यांतून नकळत पाणी आलं. ज्याच्या विश्वासावर आपण अंधारात चालण्याचं धाडस करत होतो तो दिवाच आता विझला होता. मग त्यांना आता कोण वाचवणार? त्या बाबांनी तर त्यांच्या पुढे सरळ सरळ पाठच फिरवली होती. तो तरुण त्याच्या बहिणीजवळ गेला. त्याच्या डोळ्यांना तर या अमानवी शक्ती दिसतच नव्हत्या. बाबा बाहेरच्या खोलीत आले होते. ते मूल अजूनही खुर्चीभोवती गोल गोल धावतच होतं. त्यांनी तिथून आपलं गाठोडं उचललं. त्यांची नजर त्या अर्ध्या उघड्या खिडकीकडे गेली. बाहेरून खिडकीच्या मार्गे अजून एक अर्धवट जळलेला निर्वस्त्र अवस्थेतील एका तरुणाचं प्रेत आत यायच्या प्रयत्नात होतं. त्याने त्याचं डोकं, एक हात आणि एक पाय कसे तरी खिडकीच्या आत आणले होते. तो आत यायला धडपडत होता. बाबा त्या हॉलमध्ये जमिनीवरच मांडी घालून बसले. त्यांनी त्यांचं गाठोडं उघडलं. त्यातून एक पुस्तक काढलं. समोर एक कसला तरी फोटो ठेवला. तुपाचा दिवा लावला. बाजूला एका वाटीत थोडं पाणी ठेवलं आणि त्यांनी वाचनाला सुरुवात केली. ती संपूर्ण खोली बाबांच्या त्या मंत्रांनी घुमू लागली होती. एव्हाना ते प्रेत खिडकीतून आत आलं होतं. तो एकटाच नाही, त्याच्या पाठून अजून 2 प्रेतही त्याच अवस्थेत घरात खिडकीतून आली होती. त्यांना बाबांवर हल्ला करायचा होता, पण त्यांना काय करावं हे सुचतच नव्हतं. एखाद्या वानरांप्रमाणे ते कधी बाबांच्या अगदी जवळ येत तर कधी पळत घराच्या एका कोपऱ्यात जाऊन बसत. बाबांनी मात्र त्यांचं वाचन तसंच चालू ठेवलं होतं. त्या तरुणीचं किंचाळणं, ओरडणंही आता एकाएकी अचानकच बंद झालं होतं. बाबांच्या डोळ्यांवर त्या पुस्तकातील शब्द प्रखर सोनेरी तेजाच्या स्वरूपात दिसत होते. काही वेळाने एखाद्या जादूप्रमाणेच संपूर्ण खोली प्रकाशमान झाली. पहाट झाली होती. घराचे सगळे दरवाजे, खिडक्या आपोआप कधी उघडल्या गेल्या कोणालाच काही कळलं नव्हतं. जसं की ते आत्मे त्या घरातून निघून गेले असावेत. काही तास ते जादुई
दैवी पुस्तक वाचून झाल्यावर बाबांनी आपले डोळे मिटले. एव्हाना तो तरुण बहिणीसोबत तिथे येऊन पोहोचला होता. बाबांनी त्यांचे डोळे उघडले. समोरच्या वाटीतील थोडं पाणी ते आपल्या हाताच्या ओंजळीने प्यायले. बाकीचं त्या दोघांना प्यायला दिलं. ते जागेवरून उठले. इतका वेळ बसून राहिल्याने कदाचित त्यांना उठायला जरा त्रास होत होता, पण त्यांनी स्वतःला सावरलं. त्यांनी त्यांची नजर संपूर्ण खोलीभोवती फिरवली. त्या घरातील सगळं सामान इतरत्र विखरून पडलं होतं. ती तरुणी बाबांजवळ आली. ती तरुणी काही बोलणार इतक्यातच त्या बाबांनी तिला थांबवलं. आपल्या गाठोड्यातून गोमूत्र आणि हळद काढून ते एकत्र केलं आणि त्याचा लेप घराच्या उंबऱ्यावर लावला. तुका जा काय दिसला त्याहीपेक्षा जरा जास्तच मी माझ्या डोळ्यान काल रात्री पाहिले. माका सांगा, तुमचा देवघर खया? ते बघा त्या कोपऱ्यात, तरुण म्हणाला. मग देवार असो काय दिसता? बरेच दिवस तुम्ही देवाची पूजा आरती करूक नाही की काय? बाबा बोलले, हो तसंच काहीसं. आई वडील कालपर्यंत सगळं करत होते, पण आम्ही ह्या काही दिवसांत पूजा वगैरे नाही केली. तरुण म्हणाला, ह्याच तुमचा चुकला. समोरच्या मसणातून ही भूता पिशाच्च्या तुमच्या घरात इली. त्यावर अंकुश ठेवणारो तुमच्या घरात कोण नाही, म्हणून ती अजूनच शक्तिवान झाली. पण आता काय काळजी करू नका. त्यांका घरातून बाहेर जाऊक लागलाच. मी त्यांका हाकलवले, पण या सगळा तात्पुरता असा. ती परत घरात येतली. मग आम्ही काय करावं? ह्यो हळद आणि गोमूत्राचो लेप दर दिवसाक तुमच्या घराच्या या उंबऱ्याक असोच सकाळ संध्याकाळ लावायचो, ज्यामुळं कोणतीच वाईट शक्ती ह्यो उमरो उलटान घरात येणार नाही. घराच्या आत समोरच्याच भिंतीवर पंचमुखी हनुमानाचो फोटो असो अडकवायचो, जेणेकरान घरात प्रवेश करणाऱ्याचो आधी लक्ष त्याच्यावरच जाईल. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वर सुद्धा असोच हनुमानाचो फोटो लावलो तर अजूनच चांगला. एक विचारू? विचार. कसली परवानगी घेतस? तुम्ही हे कोणतं पुस्तक वाचलं? अरे हो, ता तर महत्वाचाच. ता नवनाथाच्या 5व्या अध्यायाचा पुस्तक. घराच्या दारा खिडक्या लावून समोर नवनाथाचो फोटो ठेवून भांड्यात प्रसादाच्या रूपात थोडं पाणी ठेवून आणि तुपाचो दिवो लावून ह्यो अध्याय वाचूचो असता, ज्यामुळं घरातील वाईट शक्ती घरात थांबूक नाही. पण हे इथवरच थांबणारं नव्हतं. त्यांनी त्या तरुणाला सांगितलं, तुम्ही सुद्धा किमान 6 महिने हा अध्याय नियमित दररोज किमान एकदा तरी समोर दत्ताचा फोटो ठेवून वाचायला हवा. दिवसातून 3 वेळा वाचला तर अधिक चांगलं. त्यानंतर समोर तीर्थस्वरूप ठेवलेलं पाणी घरातील सर्व सदस्यांनी प्यायला हवं. मग ही बाधा घरातून कायमची निघून जाऊन पुन्हा त्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्नही करणार नाही. हे सांगत बाबांनी संपूर्ण घरात काही तुळशीच्या पानांनी गोमूत्र शिंपडलं. आता त्यांची तिथून निघण्याची वेळ झाली होती. नेहमीप्रमाणे याही वेळी कामाचा मोबदला म्हणून त्यांनी त्यांच्याकडून काही दिवस पुरतील इतकं धान्य घेतलं. आजचा प्रसंग हा गाठोड्यावाल्या बाबांनाही बरंच काही शिकवून गेला. दैवी शक्ती नेहमीच अमानवी राक्षसी शक्तीपेक्षा वरचढ असतेच, पण या काळ्या शक्तीला कधीही गृहीत धरू नये. हा बोध त्यांना त्यांच्या पुढच्या प्रवासात नक्कीच कामी पडणार होता. दर आठवड्याला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओवर लाईक आणि कमेंट जरूर करा. यासारखेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.